तर मग यावर उपाय काय? तर आपण आपल्या मताशी अडून राहू नये. आपल्या भावंडांशी आपण प्रेमानं आदरानं वागलं पाहिजे. भले दोष कुणाचाही असो, हे भावंडांचं नातं उत्तम ठेवणं याची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. तरच राहूमुळं होणारे जे संभाव्य दोष आहेत त्या नुकसानापासून तुम्ही वाचू शकता. म्हणूनच आपल्या भावंडांसोबत सलोख्याचे संबंध तुम्ही नेहमीच ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही कौटुंबिक किंवा व्यावहारिक नुकसान यामुळे होऊ नये. हाच अप्रोच तुम्ही तुमच्या आईवडिलांबाबतही ठेवा, कारण 4, 13, 22, 31चा तुमचा जन्म असल्यामुळे त्यांच्याशी मतभेद दुरावा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमची मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांच्याबरोबर असा दुरावा निर्माण होऊ शकतो त्यांच्या वयाच्या 20 नंतर. त्याचमुळे सर्वांशी प्रेमाने आपुलकीने राहणे आणि कृतज्ञतेने राहणे, तसेच स्वतःचे नुकसान होऊ न देता कौटुंबिक नाते जपणे हीच राहूच्या या दोषावरची सर्वात चांगली रेमेडी आहे, व्यावहारिक रेमेडी आहे असं आपण म्हणू शकतो. तर जरूर सर्वांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. कल्याण वस्तू.